नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण इयत्ता 10वी गणित सेतू अभ्यासक्रमातील दिवस 40वा निर्देशक भूमितीवरील प्रश्न बघणार आहोत. चला मग सुरुवात करूया. समोरील चित्रामध्ये आडवी रेषा आहे एक्स अक्ष आणि उभ्या रेषेला म्हणतात वाय अक्ष. आडव्या रेषेला उभी रेषा काटकोनात छेदते. ज्या ठिकाणी छेदते तो असतो आरंभ बिंदू. तो ओ या अल्फाबेटने दर्शवतात आणि त्याचे निर्देशक असतात 0 0. एक्स निर्देशक 0, वाय निर्देशक 0. एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही बिंदूचे निर्देशक लिहिताना पहिला निर्देशक हा एक्स अक्षाचा व दुसरा निर्देशक हा वाय अक्षाचा असतो. म्हणजे पहिला जो अंक असतो तो एक्स निर्देशक असतो आणि दुसरा जो अंक असतो तो वाय निर्देशक असतो. एक्स अक्ष आणि वाय अक्ष छेदल्यामुळे 4 चरण तयार होतात, 4 भाग तयार होतात. त्यांना आपण चरण असे म्हणतो. हा आहे पहिला चरण, हा आहे दुसरा चरण, हा आहे तिसरा चरण आणि हा आहे चौथा चरण. एक्स अक्षावर शून्याच्या उजवीकडे म्हणजे आरंभ बिंदूच्या उजवीकडे धनसंख्या असतात आणि शून्याच्या डावीकडे ऋण संख्या असतात. वाय अक्षावर वरच्या दिशेला धनसंख्या आणि खालच्या दिशेला ऋण संख्या असतात. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघूया चरण 1 मध्ये कोणते बिंदू असतील. चरण 1 मध्ये दोन्ही धनसंख्या असणारे बिंदू चरण 1 मध्ये दाखवले जातील. चरण 2 मध्ये पहिला एक्स निर्देशक ऋण आणि वाय निर्देशक धन असेल तर तो चरण 2 मध्ये येईल. त्यानंतर दोन्ही निर्देशक जर ऋण असतील म्हणजे एक्स निर्देशक पण ऋण संख्या असेल, वाय निर्देशक पण ऋण संख्या असेल तर तो बिंदू तिसऱ्या चरणात येतो. त्यानंतर चौथ्या चरणामध्ये एक्स निर्देशक जर धन असेल आणि वाय निर्देशक जर ऋण असेल तर तो बिंदू चौथ्या चरणामध्ये येईल. चला मग स्वाध्यायाला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा. वाय अक्षावरील कोणत्याही बिंदूचे निर्देशक कोणत्या रूपात असतात? वाय अक्षावरील कोणत्याही बिंदूचे निर्देशक कोणत्या रूपात असतात? एक गोष्ट लक्षात ठेवा, एक्स अक्षावर एकतर पहिल्या चरणामध्ये, दुसऱ्या चरणामध्ये, तिसऱ्या चरणामध्ये, चौथ्या चरणामध्ये बिंदू असतात किंवा एक्स अक्षावर तसेच वाय अक्षावरही काही बिंदू दर्शवतात येतात. जर आता इथे या तीनाच्या ठिकाणी एक्स अक्षावर एखादी बिंदू आहे तर त्याचे निर्देशक काय येतील? त्याचा एक्स निर्देशक येईल 0, त्याचा एक्स निर्देशक येईल 3 आणि वाय निर्देशक येईल 0. मी पुन्हा रिपीट करतो. समजा या 3च्या जागेवर एखादी बिंदू आहे तर त्याचा एक्स निर्देशक येईल 3 आणि वाय निर्देशक येईल 0. त्याचप्रमाणे वाय अक्षावर इथे 4 वरच्या दिशेला 4च्या इथे एखादी बिंदू आहे तर त्याचा एक्स निर्देशक येईल 0 आणि वाय निर्देशक येईल 4. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची. चला मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया. वाय अक्षावरील कोणत्याही बिंदूचे निर्देशक कोणत्या रूपात असतात? तर वाय अक्षावरील कोणत्याही बिंदूचे निर्देशक 0 आणि बी च्या रूपात असतात. म्हणजे ऑप्शन नंबर बी हे याचं योग्य उत्तर आहे. कारण एक्स निर्देशक जेव्हा 0 असेल तर तो बिंदू वाय अक्षावर येतो. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. जेव्हा पण एक्सच्या जागेवर 0 असेल तेव्हा तो बिंदू वाय अक्षावर येतो. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, -5 आणि 7 हा बिंदू कोणत्या चरणात येईल? पहिला एक्स निर्देशक वजा आहे आणि वाय निर्देशक अधिक आहे म्हणजे ऋण आणि धन. ऋण आणि धनाचा चरण कोणता? बरोबर, चरण नंबर 2. म्हणून याचं योग्य उत्तर येईल ऑप्शन नंबर सी, दुसऱ्या चरणात असतो. त्याच्यानंतर पुढील कृती पूर्ण करा.
पुढील कृती आपल्याला पूर्ण करायची आहे. खाली काही बिंदूंचे निर्देशक दिले आहे, त्यांचे स्थान सांगा. चरण आणि अक्ष असं लिहिलंय. कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर येतो ते आपल्याला उत्तर लिहायचं आहे. पहिला प्रश्न, -4 आणि -3. आता दोन्ही ऋण आहेत, मग हा येईल तिसऱ्या चरणात. 0 आणि -5, 0 आणि -5. एक्स निर्देशक 0 असेल तर तो बिंदू कोणत्या अक्षावर येतो? विचार करा. तो बिंदू वाय अक्षावर येतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी रिपीट करतो. जेव्हाही 0 पहिला असेल म्हणजे एक्स निर्देशक असेल तर तो बिंदू वाय अक्षावर येतो. त्याच्यानंतर पुढचा 3.5 आणि 4.2 दोन्ही धन निर्देशक आहेत, मग प्रथम चरणात, पहिल्या चरणात. त्याच्यानंतर चौथा 7 आणि 0. आता दुसरा वाय निर्देशक 0 आहे तर हा बिंदू येईल एक्स अक्षावर. 7 आणि 0 एक्स अक्षावर. का? कारण वाय निर्देशक 0 आहे म्हणून तो येईल एक्स अक्षावर. त्याच्यानंतर -5 आणि 7.5. -5 आणि 7.5. पहिला आहे ऋण, दुसरा आहे धन, तर तो बिंदू येईल दुसऱ्या चरणात येईल. त्याच्यानंतर 6वा प्रश्न, 0 आणि 3.5. 0 आणि 3.5. दुसऱ्या प्रश्नामध्ये सांगितल्याप्रमाणे हाही बिंदू वाय अक्षावर येईल. त्याच्यानंतर 7वा, -2.1 आणि 0. -2.1 हा एक्स निर्देशक आहे आणि 0 हा वाय निर्देशक आहे, तर हा बिंदू येईल एक्स अक्षावर. त्याच्यानंतर 2 आणि -3 म्हणजे एक धन आहे आणि दुसरा ऋण आहे, तर मग 8व्या प्रश्नाचं उत्तर येईल चौथ्या चरणात. त्याच्यानंतर पुढे बघूया. आलेखाचे निरीक्षण करून खालील बिंदूंचे निर्देशक लिहा. पहिला बिंदू आहे पी, याचे निर्देशक आपल्याला लिहायचे. आता आकृतीमध्ये बिंदू पी कुठे आहे? हा इथे बिंदू पी. आता या सरळ रेषेत एक्स अक्षावर कोणता बिंदू दाखवतात? 6. कोणता अंक दर्शवतो? 6. आणि वाय अक्षावर कोणता दर्शवतो? -3. म्हणजे याचे निर्देशक येणार 6 आणि -3. त्याच्यानंतर दुसरा बिंदू आहे जे. आता आकृतीमध्ये जे कुठे आहे? इथे. तर जे एक्स अक्षाला जे सरळ कुठे आहे? -4 आणि वाय अक्षाला -3. मग -4 आणि -3 याचं उत्तर येईल. त्याच्यानंतर ई आहे इथे. कधीही पहिले एक्स अक्षावरचा समोरचा अंक बघायचा. मग एक्स अक्षावर येतो -4 आणि वाय अक्षावर येतो 4, म्हणून याचं उत्तर येईल -4 आणि 4. त्याच्यानंतर ए बिंदू इथे आहे पहिल्या चरणामध्ये. तर ए बिंदूचं 3 आणि 3 दोन्ही निर्देशक धनसंख्या आहेत. 3 आणि 3, मग याचं उत्तर येईल 3, 3. एचं उत्तर येईल 3, 3. त्याच्यानंतर बिंदू एच. आकृतीमध्ये बिंदू एच कुठे आहे शोधा? हा इथे एक्स अक्षावर. मग याचा एक्स निर्देशक येईल -8 आणि वाय निर्देशक येईल 0. -8 आणि 0 म्हणून एचच्या समोर लिहिणार -8, 0. त्याच्यानंतर सी बिंदू बघूया. सी बिंदू कुठे ते बघूया. सी बिंदू आहे इथे वाय अक्षावर. तर याचा एक्स निर्देशक येतो 0 आणि वाय निर्देशक येतो 7, म्हणून सीचं उत्तर येणार, सी बिंदूचे निर्देशक येणार 0 आणि 7. 0 आणि 7. त्याच्यानंतर एल बिंदूचे निर्देशक आपल्याला लिहायचे आहेत. चला मग बघूया एल बिंदू कुठे आहे. एल बिंदू वाय अक्षाला खालच्या दिशेला आहे. याचा एक्स निर्देशक येईल 0 आणि वाय निर्देशक येईल 6, म्हणून याचं उत्तर येईल 0 आणि 6. 0,6. आता क्यूचे निर्देशक बघूया. क्यू बिंदू कुठे आहे? हा इथे एक्स अक्षावर. तर क्यूचे निर्देशक एक्स निर्देशक आहे एक्स निर्देशक आहे 4 आणि वाय निर्देशक आहे 0, मग याचं उत्तर येईल 4 आणि
0. 4 आणि 0. क्यूचं उत्तर येईल 4 आणि 0.